जय महाराष्ट्र मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 100 मीटरची तयारी कशी करायची हे मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम मित्रांनो, ज्यावेळी 100 मीटरची तयारी करता त्यावेळेस तुम्ही ग्राउंडवर आल्यानंतर बॉडी वॉर्म करा. बॉडी वॉर्म झाल्यानंतर तुम्ही 30, 60, 90, 120, 150, 200 मीटरपर्यंत तुम्ही रॅपिटेशन मारा. मग ते रॅपिटेशन किती मारले पाहिजे? मिनिमम 10 ते 15 रॅपिटेशन झाले पाहिजे प्रत्येक सेटचे. मग तुम्ही ह्या जर आठवड्यात 30, 60, 90, 120चे घेतले तर ते 10 ते 15 रॅपिटेशन झाले पाहिजे. स्टार्टअप कसं करायचं हे शिका, एंडिंग कसं करायचं हे शिका. परत हँड स्विंग प्रॉपर झाले पाहिजे. त्यानंतर तुम्ही आठवड्यातनं ABC वर्कआउट, हील वर्कआउट किंवा मंदिरचे जे पायऱ्या असतात ते पायऱ्या मारणे, हे पण 150 मीटरपर्यंतचे वर्कआउट झाला पाहिजे. हे पण 10 ते 15, 20 तुमच्या स्ट्रेंथ किती आहे त्या स्ट्रेंथनुसार तुम्ही ते वर्कआउट केले पाहिजे. स्ट्रेंथ तुमची प्रत्येक आठवड्याला 100 मीटरसाठी स्ट्रेंथ वाढली पाहिजे, ना कमी आली पाहिजे. कधी पायऱ्या चढत गेल्या पाहिजे, उतरता नसले पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही काय ग्रोथ करता येईल ह्याकडे लक्ष द्या. जसं की मसल जर तुमची वीक असेल तर मसलकडं प्रॉपर लक्ष द्या. हॅमस्ट्रिंग पायात ताकद नसेल तर पायात ताकद येण्यासाठी काय वर्कआउट केलं पाहिजे ह्याकडे लक्ष द्या. जर तुमचं प्रॉपर हँड स्विंग होत नसेल तर हँड स्विंग वर्कआउट, हँड स्विंगसाठी काय केले पाहिजे ह्याकडे प्रॉपर छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या 100 मीटरसाठी. ते तुम्ही जर प्रॉपर लक्ष दिलं तर 100% तुम्हाला महिन्यात तुमचा बऱ्यापैकी 60 ते 70% तुमचं 100 मीटर तयार होईल. जय महाराष्ट्र.